मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे समाधी अवस्थेत असं शिवसेनेच्या आमदारांना सांगितलं। सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट। भाजपनं आश्वासन पाळलं नाही, आपल्या पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचाही शिंदेंना संशय। सामनातून दावा। आधी शिवसेना एकत्र आणण्याचं वक्तव्य, नंतर शिरसाडांचा घुमजाव। वेळ आली तर ठाकरे शिंदेंना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार, शिरसाडांनी केलं होतं वक्तव्य। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील। भगव्या झेंड्यामुळेच मंत्री होऊ शकलो, मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानानं नव्या वादाची चिन्ह। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार। दुपारी 1 वाजता नामदेव शास्त्रींना भेटणार। आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार। 40 लाखात एमपीएससी पेपरचा आमिष देण्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी तिघांवर कारवाई। पुण्याच्या चाकणमधून दोघं अटकेत, तर नागपुरातून एक साथीदार ताब्यात। गुन्हे शाखेकडून तपास सुरू। वाघांच्या शिकार प्रकरणात वन विभागाकडून चंद्रपुरात वाघांचे अवयव हस्तगत। राजुराच्या निलफडी जंगल परिसरात कारवाई। वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगुणवरचा संशय वाढला। महाराष्ट्रात 5 संशयित जीबीएस रुग्णांचा मृत्यू। पुण्यात 9, अमरावतीत 2 नवे रुग्ण। आतापर्यंतची आकडेवारी 124 वर। बहुतेक रुग्ण असलेल्या पुण्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले। अहिल्यानगरमध्ये सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम थरार। महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षेमध्ये लढत रंगणार। विजेत्या मल्लाला चांदीची गदा आणि थार, बोलेरो गाडी मिळणार। भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज। वानखेडे स्टेडियमवर आज अंडर-19 वुमन्स वर्ल्ड कपचा अंतिम सामना। दक्षिण आफ्रिकेसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान। क्रिकेटच्या देवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा। बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान, तर बुमराह मंधानाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव।